अवघे जन ऐसे जगविले अवघे जन ऐसे जगविले अवघे जन ऐसे जगविले अवघे जन होते संचित तेही केले दान होते संगतीत तेही केले दान तुका मन दुभळे कोण कोण वासुदेव करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा वासुदेव करीतो फेरा। मी हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज हेगडे जत वरून आलो सर। आता हे कुठून तुमचा प्रवास सुरू झाला? तुमचा लोणंदवरून आलो सर। तुकोबारायांच्या पालखीबरोबर लोणंद ते पंढरपूर हा प्रवास आमचा 15 दिवसाचा प्रवास आहे। किती लोक? माझी भारुडाची टीम आहे सर 5 लोकांची आणि वासुदेवांची 3 लोकांची टीम आहे। 4 वासुदेव आहेत आणि आमचे सागर सर आहेत पुण्याहून आले त्यांची भटनाट्याची टीम आहे त्यांची 10 लोकांची टीम आहे सर। या गाडीमध्ये आम्ही एकत्र काम करतो गेले 15 दिवस। म्हणजे या गाडीमध्ये किती लोक म्हणजे किती टीम काम करतात? एकूण 3 टीम काम करतात। एक पथनाट्याची टीम आहे आमच्या सागर सरांची, एक माझी भारुडाची टीम आहे आणि एक वासुदेवांची टीम आहे। 3 टीम काम करतात गाडीवर। म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत का तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत? ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत एक टीम आहे सागर सरांची, अशी वासुदेव संपूर्ण अशी भारुडाची टीम आहे आणि तुकोबरायांच्या पालखीसोबत एक टीम आहे आमची। आता आळंदीपासून तुमची सुरुवात बरोबर ना याच्यापासून लोणंदपासून तुमची सुरुवात आहे, तर लोणंदपासूनचे पंढरपूर प्रवास कसा झाला? एकंदरीत पाहता सर हा वारीचा प्रवास आहे। प्रवास थोडा सुखाचा अगदी लाभदायक वारकऱ्यांच्या बरोबर आम्हाला आनंद घेता आला। वारकऱ्यांच्या सुखादुखामध्ये आम्हाला सामील होत आलं, त्यांच्याबरोबर कार्यक्रमाचा करण्याचा आनंद आम्हाला मिळाला आणि तुकोबरायांची जी पालखी आहे त्या पालखीबरोबर येण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। आम्ही भाग्यवंत आहे। आता पालखीसोबत येत असताना लाखो भाविक असतात, परंतु त्याच्यामध्ये तुमचे राहण्याची जेवणाची सोय कशा पद्धतीने केली? तर या महाराष्ट्र शासनाच्या विभागानं जे आमचे सागर सर आहेत त्यांनी आमची राहण्याची आणि जेवणाची सोय एकदम या वारकऱ्यांच्या बरोबर जे एकदम व्यवस्थित केलेले आहे, त्यामध्ये आम्हाला कोणतीही म्हणजे अशी अडचण आलेली नाही सर, एकदम व्यवस्थित चांगली असतात। आता हे जे कशाच्या प्रचार करते गाडी किंवा काय संदर्भ? हे जो महाराष्ट्र शासनाचा मदत व पुनर्वसन विभाग आहे त्या विभागाची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना याची मदत मिळावी यासाठी आम्ही हा प्रबोधनाचे कार्यक्रम आषाढी वारी 2025 मध्ये केला। काय नेमकी काय माहिती नेमकी काय? नैसर्गिक आपत्ती ज्या ठिकाणी आले नैसर्गिक आपत्ती कोणती वीज कोसळण्याचे प्रकार असो, दरड कोसळी असेल, गारपीट असेल, कोणते भूकंप असो, अशा ठिकाणी मदत व पुनर्वसन विभाग धावून जातं आणि शेतकऱ्यांना मदत करतो। मी समजा काही गावं धरणामध्ये गेले असेल त्या गावाचं पुनर्वसन केलं, त्या शेतकऱ्यांना जमीन देण्याचं काम केलं आणि त्या गावामध्ये 18 सुविधा नागरी सुविधा जिथं पुरवून ते गाव मॉडेल करण्याचं काम या माहितीच्या सरकारनं आमचे या विभागाचे मंत्री महोदय आदरणीय मकरंदाबा पाटील आणि जयस्वाल साहेब या माहितीच्या सरकारनं मंडळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही भारुड करता? हा भारुड करतो। भारुड थोडंसं काय म्हणू शकता? हो म्हणू शकतो ना। कसं आहे मंडळी, ज्या गावाचं पुनर्वसन करू शकतं महाराष्ट्र शासन, पण हे देहगाव आहे माझ्या नाथ महाराजांनी रचलेलं हे उभा केलेलं गाव, भगवंतानं उभा केलेलं देहगाव आहे, या देहगावाचं पुनर्वसन करता येत नाही म्हणून माझे नाथ महाराज म्हणतात, अरे आबाजीने हवाली गाव केला विसर त्याचा त्याशी पडला आणि शेवटी माझी बुवाचा टोला आपल्यावर बसेल की जे मायबाप। नाथ महाराज म्हणतात, डोळे गावचे लागतील कवाडे नाकापुरी शेंबूड पडे आणि तोंडापुरचे 32 खेडे महाराज ओस पडतील की जे मायबाप। काय परिस्थिती होईल नाथ महाराज सांगतात, या देगावचे गुडगे गावचे मेटे मोडतील हातापुरे वाळून जातील मग पाय गावाचे ते काय चालेल की जे मायबाप। आईशी गावची गडबड झाली ती पाहून मग मला दया आली मी काढून रसायन ओली गावच्या बादी केली की जे मायबाप। भक्तीचा करुणी काढा तयाशी दिला धडपुडा आणि नामस्मरण उतारा दिला की जे मायबाप। नाथ महाराज म्हणतात, शरण एका जनार्दन दिव्य उतरून रसायन आणि छेदून या भवाचे बंधन तुम्ही वैकुंठ वास कराल की जे मायबाप। नाथ महाराज म्हणतात, या देहगावाचं पुनर्वसन आपल्याला करता येत नाही, दुसऱ्या गावाचं पुनर्वसन हे मदत पुनर्वसन विभाग करेल, पण नाथ महाराज म्हणतात या देहगावाचं पुनर्वसन करता येत नाही म्हणून हे देहगाव आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत अबाधित ठेवा। आता हे जे आज हा
तर याच्यानंतर तुम्ही काय करता? आता याच्यानंतर आम्ही सर भारुडाचे कार्यक्रम करतो. कोणाचे वाढदिवस असतील, आता श्रावण महिना लागतो पुढं. श्रावण महिन्यामध्ये 1 महिनाभर आम्हाला कार्यक्रम असतात सर. आमची टीम जनजागृतीचे कार्यक्रम करतो, भारुडाचे कार्यक्रम करतो. कोणते कार्यक्रम असो. किती लोक असतात वरती? माझ्या भारुडामध्ये 7 लोकांची टीम असते सर, कमीत कमी 7 लोकांची टीम असते. अशी जुगलबंदीचे भारुड असतात. दोघं भारुडकर असतो, समोरासमोर जुगलबंदीचे भारुड करतो. नातराईंचे भारुड गेली 25 वर्ष आम्ही 20 वर्ष कार्यक्रम करतो. आता एवढे कुटुंब आहेत तर त्याच्यामध्ये सर्वांचं वागते. हो सर, कसं आहे, जसं ज्याच्या परिस्थितीनुसार भागवावंच लागतं, त्याला दुसरा पर्याय नाही. हे सोडून दुसरं काय तुमचा व्यवसाय आहे? आता दुसरा काय नाही सर या व्यवसायाचा. दुसरा व्यवसाय काय नाही. शेती वगैरे थोडीफार प्रत्येकाची थोडी, कुणाची आहे कुणाची नाही, कुणाचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. आमचे एक वाजवणार अर्गण वाजत आहेत इथं लोक, त्यांचे मळणी मिसांचा धंदा आहे. आता माझा थोडा मंडप सेटचा धंदा आहे. प्रत्येक आमचे शेळके महाराज भारुडकर त्यांचे शेतीचा व्यवसाय आहे. असे प्रत्येकाचे वेगवेगळे व्यवसाय. अशा पद्धतीने आम्ही जीवन जगतो सर. म्हणजे आता सध्याला मोबाईलचा जमाना आहे, रीलचा जमाना आहे, मोबाईल बघतात वगैरे, तेवढा लोकांकडे वेळ नाही की भारुड बघण्यासाठी वगैरे. तसं तुम्हाला कामात येते. त्यामध्ये आम्ही बदल केला सर. नातरांची जी भारुड होती त्या भारुडाला थोडंसं स्वरूप देऊन आम्ही जुगलबंदीच्या ह्याच्यामध्ये समाज प्रबोधनाचं काम करून, विनोद आणि त्यामध्ये मनोरंजन करून, जेणेकरून जसा समाज सुधारता येईल त्याप्रमाणे थोडासा बदल केला सर. मोबाईलच्या जमान्यामध्ये जे पाहिजे त्या स्वरूपाचा बदल करून आम्ही साजरी करून करतो. काय नाव? उशिराम आत्माराम कविता. कुठली तुम्ही? बीड. लोक आले? 4 जण. आता पहिलं तुम्ही कसं की वारे आले, नंतर ते दिंडीमध्ये वगैरे तुम्ही जायचं वगैरे, आता तसं प्रमाण कमी आहे. आता ह्या दिंडी सोबत आला काय उपक्रम काय करायचं? काय ना आम्ही पुनर्वसन जनजागृतीच्या कार्यक्रमात त्या निमित्तानं आलो. त्यांची माहिती घेणं, किती लोक आहेत? 4 आहेत. काय घरची काय मुलं वगैरे? पाच मुली, एक मुलगा. मुलगा काय करतोय? असं गॅरेजचं काम हे करत नाही का असं? नाही. मग आता हे तुमच्या नंतर जर करत नसेल, मुलगा गॅरेजचं काम करत असेल, तर हे पुढे वारसा कोण चालवणार? आहेत ना मग भाऊ. होय, भाऊ म्हणायचं का?